तो टर्ब्युलन्स तुम्ही कसा हाताळताय त्याच्यावरती तुम्हाला हे अच्छा. 2025चं वर्ष गेलंय. आता ह्याच्यामध्ये 2025 म्हणजे 9 आकडा. 9 बरं. म्हणजे न्यूमरोलॉजिकली मार्सची एनर्जी. मार्स म्हणजे मंगळ. मंगळ ओके. लाल रंगाचा ग्रह आहे. सगळीकडे रक्तपात काही ना काही कारणाने आणि आग, अच्छा. अपघात हे सगळं मंगळ करवतो. 9 नंबरमध्ये आपण काय म्हणूया आपण अहमदाबादचं जे प्लेन क्रॅश बघितलं, न भूतो न भविष्यती असं काही ते प्लेन क्रॅश होतं म्हणजे बरोबर. उडालं का? बरं नुसतं प्लेन क्रॅशमधले लोकं गेले का? तर नाही. ज्यांच्या फॉर्च्युनेटली किंवा अनफॉर्च्युनेटली आपण म्हणूया ज्यांचा मृत्यू तिथे लिहिलेला होता, अशा सगळ्या लोकांचा मृत्यू तिथे झाला. दिस बरं. इज व्हॉट इज मार्स एनर्जी. ओके. म्हणजे जे मेडिकल स्टुडंट होते किंवा जे रेसिडेंट डॉक्टर्स होते, त्यांना तिथे मृत्यू ते कुठे त्या प्लेनमध्ये बोर्ड केलेले होते. पण तरीही ते गेले ना. राइट. म्हणजे दिस इज व्हॉट इज मार्स एनर्जी. बेसिकली मार्स तुम्हाला खूप सारे म्हणजे 9 नंबरची एनर्जी असते त्याच्यात खूप सारी युद्ध घडू शकतात. जसं आपण ऑपरेशन सिंदूर बघितलं. बऱ्याच ठिकाणी असं झालं की युद्ध सुरू होता होता थांबलं. म्हणजे आत्ताचं जे इंटरनॅशनल लेव्हलवरती कंबोडिया आणि थायलंडचं झालं. बरोबर. अशा बरेच गोष्टी घडल्या. ही मार्सची एनर्जी आहे. आणि कुठे अच्छा. ना कुठेतरी फक्त न्यूमरोलॉजीचा विचार न करता बाकीच्या ग्रहांचं कॉम्बिनेशन बघितलं तर हे थांबवायला पण काही ग्रह मदत करतायत. पण ओके. हेच जर असं काही नसतं तर कदाचित पुढच्या 2 वर्षात आपण वेगळी युद्ध पण बघू. म्हणजे न्यूमरोलॉजी आणि हे ज्योतिष असं एकत्र हँड इन हँड विचार करते मी म्हणून मी हे सांगू शकते. पण मग या सगळ्यामध्ये आपण 2025ला कंप्लीशन इयर जेव्हा म्हणतो, जेव्हा एखादी गोष्ट 9 वर्षापूर्वी सुरू झाली आहे, हं. ती पण पूर्णत्वाला गेली आहे. बरं. अगदी सोपं याचं एक म्हणजे हां, म्हणजे तुम्ही जे सगळ्यांना म्हणताय लक्षात येईल असं एक उदाहरण मी सगळ्यांना सांगते. 2016 ह्याची बेरीज पण 9 येते. बरोबर. 8 नोव्हेंबर 2016 बहुधा कोणीच विसरलं नसेल आपल्यापैकी, ज्या दिवशी नोटबंदी जाहीर झाली. आणि इट वॉज दॅट सरप्राईज फॉर एव्हरीवन की अरे, अचानक आपली करन्सीच बंद झाली ₹500 नोटा. म्हणजे हे कंप्लीशन होतं ना. आणि त्या कंप्लीशनमधून जे सुरू झालं नवीन वर्षाला म्हणजे 2017 अगेन वॉज नंबर 1. मग ते कसं सुरू झालं तर यू-पी-आय पेमेंट्स, डिजिटल पेमेंट्स हे सगळे 2017मध्ये नवीन-नवीन इंट्रोड्यूस झाले होते. लोकं अजून त्या नोटबंदीच्या येस. धक्क्यातून बाहेर पडून कॅश ट्रान्झॅक्शनमधून ऑनलाईन डिजिटल करन्सी ट्रान्झॅक्शन्समध्ये प्रवेश करत होते. दॅट वॉज 2017मध्ये डिजिटल करन्सीमध्ये यू-पी-आयचं एक खूप मोठं म्हणजे इंट्रोड्यूस म्हणण्यापेक्षा आधीपासून जरी असेल तरी सामान्य लोकांपर्यंत अगदी 2017ला पोहोचला. भाजीवाल्यापासून भाजीवाल्यापासून चहाच्या टपरीवाल्यापर्यंत बरोबर. यू-पी-आय पेमेंट्स पोहोचले ते 2017मध्ये. आणि आता आपण 2025मध्ये असं बघितलं, जे 2017ला सुरू झालं, जे 2025ला कंप्लीशन म्हणजे त्याची हायेस्ट कशी अनुभवली आपण, तर यावर्षी आपल्या देशात अनेक वेगवेगळ्या देशांमधले उच्चपदस्थ अधिकारी येऊन आपलं डिजिटल करन्सी, डिजिटल ट्रान्झॅक्शन किती स्मूथ होतं, हे स्वतः अनुभवून गेले. अगदी खरं आहे. आणि दिस इज व्हॉट इज कंप्लीशन म्हणजे जे 1 वर्षात सुरू झालं 1 नंबरला, ते हायेस्ट पीकला पोहोचलं. बरं. सिमिलरली नोटबंदीच्या मागची काही कारणं आता तुम्ही बघत असाल, की दहशतवाद असेल ह्या गोष्टींचा. याच्यामधले अनेक गोष्टी कंप्लीशनमध्ये आपण ऑपरेशन सिंदूरकडे पण बघू शकतो. फक्त याला खूप वेगवेगळे अँगल असतात. त्याचा अभ्यास खूप वेगळा आहे.